होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकाराम महाराज असं सांगतात की बाबा आपण या प्रपंचामध्ये या संसारामध्ये जन्माला आलेलो आहोत. नवे नवे जन्म घेणं हे आपल्या हातात नसलं तरी पण आपल्याला या पृथ्वी तलावर यावं लागतं का नाही महाराज? यावं लागतं. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जियापरी. महाराज सांगतात, माऊली सांगते की बाबा देहाच्या गावाला आल्यानंतर पहिला म्हणजे तुमचा जन्म झालाय. जन्म हा एक प्रकारचा सोहळा आहे महाराज. कसा आहे? सोहळा आहे. सर्वांना आनंद होतो का नाही? आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं तर सर्व कुटुंबाला आनंद होतो. एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबामध्ये जर एखादं बाळ जन्माला आलं तर पंचक्रोशीमध्ये त्याचं बारसं गाजवलं जातं का नाही? का होतं? कारण जन्म हा सोहळा आहे. जन्म हा सोहळा आहे. आता हा जो मृत्यू आहे हा सुद्धा सोहळा आहे महाराज. पण त्या सोहळ्याचं आपल्याला जे महत्व आहे ते आपल्याला माहित नाही. आपण मृत्यूला घाबरतो महाराज. मृत्यूला घाबरण्याचं कारण काय? त्याच्याबद्दल इतकी भीती का वाटते? बरं, याला आपण टाळू शकत नाही. हा कधी ना कधीतरी आपल्याला ग्रासणार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? कुणाला कधी आणि केव्हा कुठे काळ ग्रासेल हे काही सांगता येत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबा. काळ कधी ना कधी येणार आहे. आपण त्याचं ज्ञान न घेतल्यामुळे आपल्याला शंका उपस्थित होत असते. आपल्याला त्या काळाबद्दल मरणाबद्दल भीती वाटत असते. आणि मग आपल्याला जो शेवटचा दिवस तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात ना, तो शेवटचा दिवस चांगला होण्यापेक्षा तो वाईट होतो. आणि मग आपण म्हणतो का ह्या माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगले कामं केले पण मृत्यू मात्र चांगला आला नाही, नाही का? किंवा काहींच्या जीवनामध्ये असं काही घटना घडून जातात. कुणाचा अपघाती मृत्यू होतो, कुणाचा अनाकलनीय मृत्यू होतो. असं का होतं महाराज? त्याला कर्म सिद्धांत आहे. त्याला काय? कर्म सिद्धांत आहे. कर्मामुळे त्या मनुष्याला ती योनी प्राप्त होत असते, त्याचा मृत्यू त्या प्रकारे होत असतो. परंतु तुकाराम महाराज सांगतात की बाबा जन्माचं तुम्ही सर्व असं नियोजन असं केलं पाहिजे का शेवटचा दिवस गोड व्हावा. आता हा जो अभंग आहे ना महाराज, या अभंगामध्ये दोन काळाचं वर्णन आहे. एक भूतकाळ आणि एक वर्तमान काळ आहे. ज्या दोन चरणामध्ये आता हा शब्द आला, आता म्हणजे प्रेझेंट काळ म्हणजे वर्तमान काळ, बरं का महाराज? आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णिया. तुकाराम महाराज काय सांगतात की आता आता म्हणजे वर्तमान काळामध्ये ते सांगतात. आणि गंमत ह्या काळांची अशी महाराज, भूतकाळ जो आहे ना, भूतकाळ तो मनुष्याला नेहमी दुःख देत असतो, नेहमी दुःख देतो. आणि वर्तमान काळ हा माणसाला नेहमी आनंद देत असतो, बरं का? भूतकाळाचा गंमत अशी तुम्हाला सांगतो, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आता सर्व काही त्याचं सर्व चांगलं आहे. पण त्याचा भूतकाळ जर कठीण गेला असेल तर तो त्याच्या मित्राला सांगत असतो, महाराज तुम्हाला सांगतो एक काळ असा होता की आम्हाला लोकांच्या घरी जाऊन अन्न मागावं लागत होतं, पण आमच्या सर्वांनी कष्ट केल्यामुळे आता आमचं सर्व काही चांगलं आहे. पण त्याचा भूतकाळ कसा आहे महाराज? दुःखाचा. बरं, जो दुःखामध्ये आता आहे ना त्याचाही भूतकाळ तो मित्राला सांगताना कसा सांगतो महाराज? म्हणजे एखादा दरिद्री जर असेल किंवा गरीब असेल तो त्याच्या मित्राला काय सांगतोय की माझ्या वाडवडिलांची इतकी इस्टेट होती, इतकी संपत्ती होती आमच्याकडे, पण आता आम्हाला दोन अन्नाचं म्हणजे दोन वेळेचं अन्न पण भेटत नाही. म्हणजे भूतकाळ चांगलाही असला किंवा वाईटही असला तो नेहमी दुःख देणार आहे. विठ्ठल भूतकाळ जरी दुःखाचा असला पण जर आपल्याला शेवटचा दिवस जर चांगला करायचा असेल तर माणसाने त्याच्या जीवनामध्ये काय काय करावं आणि काय करू नये. तुम्ही म्हणणार महाराज कसं असतं, ह्या गोष्टी कीर्तनात बोलायला खूप चांगल्या असतात. प्रपंचामध्ये जीवनामध्ये जगत असताना मात्र ह्या गोष्टी जगणं मुश्किल आहे. तुम्ही आज मुक्तीचा विचार सांगणार, उद्या मोक्षाचा विचार सांगणार, परवा भगवंताबद्दल बोलणार, भगवंताचं विवेचन करणार. पण आम्हाला सांगा आम्ही प्रपंचात राहून परमार्थ कसा केला पाहिजे? रामदास स्वामी एका ठिकाणी असं म्हणतात, प्रपंच सुखे करावा, अवघाची परमार्थ साधावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित
नव्हे. म्हणजे आपल्याला प्रपंचात जरी जगता आलं तरी पण आपण परमार्थ केलाच पाहिजे. तो करणं आवश्यकच आहे. पण मग तो कसा केला पाहिजे? एका ठिकाणी चाणक्य असं सांगतात की बाबा, उद्योग नास्ति दारिद्र्यम जपता नास्ति पातकम मौनेच कलह नास्ति नास्ति जागरते भयम. बघा, खूप सुंदर श्लोक आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आचरणात आणला पाहिजे. म्हणजे कसं आहे, त्यांनी सांगितलं की ज्याच्या आयुष्यामध्ये आज दरिद्रता आहे किंवा ज्याची गरिबी आहे त्याने उद्योग केला पाहिजे. काही ना काहीतरी उद्योग केला पाहिजे. उद्योग नास्ति दारिद्र्यम जपता नास्ति पातकम. ज्यानं त्याच्या आयुष्यामध्ये काही पाप कर्म केले असते, त्याला माहितीये का आपण काही ना काहीतरी चुकीचं वागलोय, त्याने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जपता नास्ति पातकम. आणि ज्या घरामध्ये भांडणं होत असतील ना, समजा आता आपण नवरा बायकोचं भांडण होतं प्रत्येक घरामध्ये, तुमचं आमचं होतं असं नाही. ज्यानं ज्यानं कुणी कुणी लग्न केलं त्या प्रत्येकाच्या घरामध्ये वाद हा होणारच. आणि शहाण्यानं नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडू नये. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र काय सांगताय? मौनेच कलह नास्ति. ज्या ज्या वेळी कधी वाद होत असेल त्या वादामध्ये एका व्यक्तीनं मौन धारण केलं पाहिजे, तर ती गोष्ट विकोपाला जात नसते महाराज. जर कधी पती रागात असेल तर पत्नीने मौन धारण केलं पाहिजे. जुन्या बायका बघा, ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर पदर येणार त्यांना विचारून बघा. मौनेचे कलह नसते. ज्या ज्या ठिकाणी मौन आहे त्या त्या ठिकाणी कधीही वाद होत नसतो. नास्ति जागरते भयम. आणि ज्याला भीती वाटत असते कशाची ना कशाची तरी, त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी जागा राहिलं पाहिजे. मग त्याला भीती वाटणार नाही. आता तुम्ही म्हणणार आम्हाला भीती कसली महाराज? कोणाला अपयशाची भीती महाराज. काय असतंय का, मुलं शाळेमध्ये दररोज जातात, रेग्युलर शाळेमध्ये जातोय, पण तो काही पास होत नाही. का नाही होत? अभ्यास नाही. ज्या गोष्टीचं अंतिम गंतव्य त्याचं ठरलंय की मला माझ्या आयुष्यामध्ये हे अंतिम गंतव्य प्राप्त करायचं आहे, तर त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये त्या अंतिम गंतव्यासाठी आवश्यक साधनांचा विचार केला पाहिजे. असाध्य ते साध्य करीता साया अभ्यासाने आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतील. पण तुम्ही म्हणणार महाराज आम्ही रात्रभर म्हणा दिवसा म्हणा आम्ही खूप आयुष्यामध्ये कष्ट करतो, पण आमच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी मात्र प्राप्त होत नाही. अन्न मान धन
किती अन्न मिळावं, किती संपत्ती मिळेल, अन्न मान धन. काही लोकांना समाजामध्ये खूप मान असतो, ते त्यांचं प्रारब्ध आहे महाराज. तुम्ही सुंदर गायन करता, बरोबर किसन महाराज, हे तुमचं प्रारब्ध आहे का तुम्हाला भगवंताने असा सुंदर असा गळा दिला? आणि तुका म्हणे, म्हणजे आता तुम्ही जे चरण म्हटलं ना की करीती सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणजे तुम्ही त्या गायनावर अभ्यास करून करून तुम्ही त्या कलावंतांमध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदायातील गायकांच्या यादीमध्ये तुमचं नाव पडलं. कशाने? अभ्यासाने. पण ह्या गोष्टी कशा मिळतात? तुकाराम मला सांगतात की बाबा ह्या गोष्टी प्रारब्धामध्ये. प्रत्येकाला सुंदर गायन करता येतील असं सांगता येत नाही. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधवणे सर्वत्रम चंदनम न वणे वणे. एखादा मनुष्य खूप रियाज करतो पण त्याला गाता येत नाही महाराज. काही माणसं पखवादाचे अनेक बोल, त्यांच्याकडे अनेक साठा आहे बोलांचा, परंतु त्यांना पखवाद येत नाही. आता हे शिंदे महाराज आहे, किती सुंदर पखवाद वाजवतात का? कारण त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला. मग त्याच पद्धतीनं आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आवश्यक गोष्टी मिळवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात अभ्यास केला पाहिजे. मग आपल्याला या अन्न मान आणि धन या प्रारब्धामध्ये येतील महाराज. तुम्ही म्हणणार महाराज कीर्तन हे श्राद्धाचं आहे. कशाचं आहे? श्राद्धाचं आहे. अभंगही खूप सुंदर आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगतात ना त्या लौकिक गोष्टी प्रमाणे योग्य आहे. म्हणजे अन्न असेल, मान असेल, धन असेल, या गोष्टी लौकिक आहेत. या लौकिक गोष्टी आपल्याला जर प्राप्त होत असेल तर आमच्या पितरांचा उद्धार या लौकिक गोष्टींनी होणार की नाही होणार? काय झालं? सगर म्हणून एक राजा आहे. सगर हा जो राजा हा अतिशय पुण्यश्लोक राजा आहे. आणि सगराला 2 पत्नी आहे महाराज, एक सुमती आणि एक कशिनी. सुमितीला 60,000 मुलं आहेत आणि कशिनीला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे असमंजस. विठ्ठल विठ्ठल. मग त्या सगरानं अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प केला. जसे माणसाने पुरुषार्थ सिद्ध केला पाहिजे ना, कारण आपल्या शास्त्राने धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामवेतायुस मामकाम पांडवाशेव किम कुर्वता संजय. धर्मयुद्ध झालं महाराज. त्या धर्मामध्ये प्रत्येकाने पुरुषार्थ सिद्ध केला की नाही? मग सगळ्या राजाने त्याचा पुरुषार्थ सिद्ध केला पाहिजे, कारण त्याचा वारसा खूप मोठा आहे. मग सगळ्याने ठरवलं की आपण अश्वमेध यज्ञ करावा. अश्वमेध यज्ञासाठी घोडा सजवला गेला महाराज आणि इंद्रानं तो पळवला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. विठ्ठल. मग आता सगळ्यांनी सांगितलं आपल्याला अश्वमेध यज्ञाचा जो काही अश्व आहे, जो काही घोडा आहे, तो आपल्याला परत आणायला पाहिजे. मग त्या 60,000 मुलांनी विचार केला, आता कसं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, वेदांताने हे 4 महावाक्य सांगितले का नाही महाराज? मग आता त्याच्यामध्ये वडिलांचा शब्द आपण ऐकला पाहिजे. त्या 60,000 मुलांनी काय केलं? तो अश्व शोधण्याचं काम हातामध्ये घेतलं. तो घोडा शोधण्यासाठी ते अनेक ठिकाणी फिरले आणि मग एका ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम त्यांनी बघितला आणि त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो त्यांना अश्व दिसला. विठ्ठल. अश्व दिसल्यानंतर आता कपिल मुनी ते साधू आहे नाही का? कोकिलाना स्वरूपम श्रीनारूपम पतिव्रता विद्यारूपम कुरुपणा क्षमारूपम तपस्विना. आता ते तपस्वी महाराज, त्यांना ह्या लौकिक गोष्टींची काय गरज? त्यांना काही लौकिक गोष्टींची गरज नाही. ते बिचारे कशाला अश्व आणतील? पण याचा विचार मात्र तारुण्य अवस्थेमध्ये असलेल्या त्या 60,000 मुलांनी केला नाही आणि त्या आश्रमामध्ये त्यांनी धुडगूस घातला. तो अश्व पळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि कपिल मुनींनी ते बघितल्यानंतर त्यांनी नेत्र उघडले आणि हे 60,000 सर्व काही भस्म झाले महाराज. विठ्ठल. सगळ्या राजाचे 60,000 मुलं गेल्यानंतर त्यांची जी दुसरी भार्या कशिनी, तिचा मुलगा असमंजस,
हा जो असमंजस आहे हा त्याच्या मागच्या जन्मामध्ये योगी होता आणि योगी असल्यामुळं योग्याचं कसं असतंय योगी पावन मनाचा हे अपराध जनांचा बरोबर योग्याचं मन आहे लोकांनी अपराध करावा आणि त्यानं तो पोटात घालावा योगी पावन मनाचा आणि त्या न्यायानं त्या सगर राजाचा जो असमंजस नावाचा मुलगा आहे त्याला प्रपंचामध्ये कुठल्याही प्रकारची आवड नाही त्याचा मुलगा आहे अंशुमान काय नाव आहे त्याचं अंशुमान मग हा जो असमंजस होता याचा सर्व भाव पारमार्थिक फक्त त्याने धर्म करायचा फक्त परमार्थ करायचा आणि त्यांचे वडील जे सगर आहे त्यांनी बघितलं का हा मुलगा राज्य चालवण्याच्या योग्य नाही कारण राज्य चालवताना माणसाला कृष्ण नीती अवगत असली पाहिजे माणसाला प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य त्याच्याकडे असलं पाहिजे विचारा इथल्या जनाजनाला विचारा इथल्या मनामनाला कुणावरती तुमची प्रीती उत्तर एकच छत्रपती छत्रपती महाराजांकडे प्रभू रामचंद्रांसारखे चारित्र्य आहे महाराज आणि त्यांच्याकडे जी नीती आहे ती कृष्ण नीती आहे बरोबर म्हणून या दोन्ही गोष्टींचा संगम महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला आढळून येतो विठ्ठल मग सगळ्यांना विचार केला असमंजस जो आहे त्याला त्याग करावा लागेल त्याला ही राजगादी देऊन शक्य होणार नाही तेजेत एकम कुलशार्थे ग्रामशार्थे कुलम तेजत ग्राम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वी तेजत शास्त्र सांगते बघा तेजेत एकम कुलशार्थे जर सर्व कुटुंबाचं जर कल्याण होणार असेल तर एका व्यक्तीचा त्याग करायला काही हरकत नाही तेजेत एकम कुलशार्थे ग्रामशार्थे कुलम तेजत गावाचं जर कल्याण होणार असेल आणि त्या गावातील एका कुटुंबाला जर तुम्ही निष्कासित किंवा त्या कुटुंबाचा त्याग करायची वेळ आली तरी शास्त्राने त्याला संमती दिलेली आहे तेजत एकम कुलशार्थे ग्रामशार्थे कुलम तेजत ग्राम जनपदशार्थे आत्मार्थे पृथ्वी तेजत शास्त्र सांगतंय की ज्या वेळेस तुमचं स्वतःचं कल्याण होणार असेल तुमच्या आत्म्याचं कल्याण होणार असेल तर तुम्ही या सर्व प्रपंचाला सोडलं पाहिजे या पृथ्वीचा त्याग केला पाहिजे मग तुमच्या आत्म्याचं कल्याण होणार आहे या न्यायानं सगर राजानं असमंजसाचा त्याग केला आणि त्याचा मुलगा अंशुमन त्याला गादीवर बसवलं महाराज विठ्ठल विठ्ठल विचार केला की आपल्या पितरांमध्ये कसं खरं तर आहे ना पितर झालं किंवा मृत म्हणतो आपण त्याला प्रेत म्हणतो ह्या गोष्टी ऐकायला जरा आपल्याला वेगळ्या वाटतात नाही का त्याच्याबद्दल आपल्याला जरा भीती मनामध्ये वाढत असते पण तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सुंदर असं विवेचन करतात झाला प्रेत रूपी शरीराचा भाव लक्षीयला ठाव स्मशानीचा काय महाराज जो जो जन्माला आलाय तो मृत्यू पावणार आहे म्हणजे अंत्ययात्रेला निघाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतात ना त्या सर्व गोष्टी तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात ते सांगतात की बाबा झाला प्रेतरूपी शरीराचा भाव लक्षीयला ठाव स्मशानाचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया बघा बरं त्यांनी काय सांगितलं काम क्रोध माया आणि म्हणती हाय हाय हे सांगतात बाबा तुम्हाला असं वाटत असेल बरं याच्यात अजून एक शास्त्र आहे आता कसे मध्ये आपण जरा खोलात चाललोय पण सांगतो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर माणसानं शक्यतो जास्त रडायचं नसतं याचं कारण असं सांगतो ज्यावेळेस यमदूत त्याला घ्यायला येत असतात आणि त्याचे जे आत्मगणे आता प्रत्येकाला दुःख होणार आहे कोणाचे वडील जातात कोणाची आई जाते कोणाचा भाऊ जातो कोणाची पत्नी जाते आता ह्या सर्व रिलेशन्स माणसाला नातेवाईक असल्यामुळे किंवा आपलं रक्ताचं नातं असल्यामुळे माणसं रडतात पण ते यमदूत बघतात की अरे याचे घरचे सर्व रडतात म्हणजे हा माणूस प्रापंचिक असला पाहिजे यानं काही त्याच्या आयुष्यामध्ये परमार्थ केलेला दिसत नाही मग ते त्याला शेवटी नरकाला घेऊन जातात महाराज मारिती जोडी ती
शव असं म्हटलं जातं बरं का. खरं तर त्याला शव असं म्हणतात. आणि प्रेत ही योनी आहे. मनुष्य मेल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत जो काही त्याचा आत्मा ब्रह्मांडात असतो त्याला प्रेत योनी असं म्हणतात. आणि प्रेत योनीच्या पुढे त्याचा जो प्रवास आहे त्याला पितर योनी असं म्हणतात. मग त्या पितर योनीतनं त्याची मुक्तता केव्हा होईल त्याच्या कर्मावरती ते अवलंबून आहे. त्याला किती वेळामध्ये लवकर मुक्ती भेटेल, कुठला जन्म भेटेल, हे सर्व त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे महाराज. पण या दोन्ही प्रसंग जे आहेत तर ते त्याला त्या पितृ आणि पितर या दोन्ही काय आहेत तर योनी आहेत. आणि त्या बॉडीला आपण काय म्हणायचं असतंय, शव म्हणायचं असतंय. आता त्याच्यासाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी म्हटलं ना की झाला प्रेतरूप शरीराचा भाव. म्हणजे हे जे शरीर आहे याला अगोदर प्रेत व्हावं लागतं महाराज. त्याच्यातनं आत्मा अगोदर बाहेर जावं. गाडी काढायची असेल तर काढून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याला स्मशानामध्ये न्यायचं असते. आता स्मशान म्हणजे काय हो महाराज? जिथे माणसं जाळण्याची जागा त्याला स्मशान म्हणतात का? तर नाही, त्याला स्मशान म्हणत नाही. स्मशान कशाला म्हणतात? जिथे भगवान शंकराचं निवासस्थान आहे त्या जागेला स्मशान म्हणतात. नागेंद्रहाराय त्रिलोचराय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेन काराय नमः शिवाय. ज्या ठिकाणी भगवान शंकर राहतात त्या ठिकाणी स्मशान म्हणतात. आणि आपलं जे शरीर एकदा आपल्याने सोडलं की मग त्याचं संपूर्ण लक्ष त्या स्मशानाकडे लागतं. आणि मग त्याच्या मागे जे रडतात ते कोण रडतं माहितीये का? काम, क्रोध आणि माया. बरं हे का रडतात? त्यांचं कारण असं आहे महाराज, आतापर्यंत आम्हाला राहायला कुठेतरी जागा होती ना, कुठेतरी घर होतं का नाही? पण आता हे घर चाललं, मग आम्ही राहायचं कुठं? मग ते त्या यमाला बोलतात की त्याला पण यमधर्म हा शब्द म्हटला. म्हणती हाय हाय यमधर्म. म्हणजे जो मनुष्य धर्माचं आचरण करून जीवन जगत असतो त्याच्यासाठी यमधर्म हा शब्द. आणि त्या शरीराला पुढे काय लागतं? त्या डोळ्या लागतात की नाही? वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा. आणि मग ज्ञानाचा अग्नी त्याला लागल्यानंतर तो ब्रह्मत्वाला प्राप्त होत असतो. ब्रह्मत्वाला तो एकदा जर प्राप्त झालेला तर मग त्याचं जे कुळ आहे, त्याचं जे नाव आहे ते सर्व तो काही विसरून जात असतो बर का महाराज. दिली तिरांजली कुळ नाम रूपासी. आणि हे जे शरीर आहे ना महाराज, हे शरीर ज्याचे त्याचे समर्पिले, हे शरीर त्याला देऊन टाकलं. आणि हे सर्व शरीर त्याला देऊन टाकल्यानंतर ते सांगतात की आपण त्या चितेला प्रदक्षिणा घालतो का नाही महाराज? प्रत्येक गावच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात. आणि ज्यावेळेस आपण विसावा देतो तो दगड घेतो का नाही? त्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण तिथे काय देतो? बोंब देतो का नाही? आता ती बोंब म्हणजे काय माहितीये का? महावाक्याची बोंब. महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुकाराम महाराज असं म्हणतात की महावाक्य ध्वनी बोंब झाली. ते मडकं त्या ठिकाणी. आता ही जे महावाक्य आहे ना महाराज, हे महावाक्य म्हणजे कसं बोंब द्यायची म्हणून देत नाही. त्याचं असं कारण आहे की ज्यावेळेस ब्रह्म वेदांतामध्ये दोन वाक्यांचा विचार केलेला, महावाक्य आणि अवांतर वाक्य. ज्या वेळेस चैतन्य, ब्रह्म, जीव, आत्मा या विषयीची संकल्पना मांडली जाते त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि ज्या वेळेस ब्रह्म आणि जीव याचं एकत्रीकरण सादरीकरण होतं त्याला ब्रह्मवाक्य किंवा महावाक्य असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात की जी रक्षा असते, रक्षा नाही का? आता हे रक्षण करणारे कोण आहे? स्वतः भगवंत आहे. मग या शरीराचं, या जीवाचं, या आत्म्याचं रक्षण करता मात्र तो एक भगवंत आहे. आणि म्हणून आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण्य
मीची एकू. मग त्या अंशुमन जो राजा होता ना महाराज, आपण सगळ्याच्या त्या यज्ञामध्ये होतो बरोबर. मग अंशुमनानं विचार केला, कपिल मुनींना त्याने दंडवत घातला आणि दंडवत घातल्यानंतर ते सांगतात, महाराज आमच्या पितरांचा उद्धार केला पाहिजे, काय करावं लागेल, काय करावं लागेल असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा त्याच्यासाठी गंगेमध्ये त्या अस्थी ज्या आहेत त्यांना स्नान घालावं लागेल, त्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित कराव्या लागतील. म्हणून कुठल्याही गावामध्ये देहांत झाल्यानंतर त्या अस्थी आपण कुठे गंगेला नेऊन पोचवतो का नाही, त्याचं कारणच आहे महाराज. मग अंशुमानानं विचार केला आणि तपश्चर्या केली, पण अंशुमानाकडनं ते शक्य झालं नाही. अंशुमानाचा पुत्र दिलीप, दिलीपाने विचार केला की माझं कर्तव्य आहे, मी या वंशाचा एक दिवा आहे नाही का, मग आता जर हा दिवा उजळायचा असेल तर मग काय करावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. मग कुणाची करावी, गंगेची तपश्चर्या आराधना त्याने केली, पण दिलीप राजाला सुद्धा त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. मग त्यांचा भगीरथ नावाचा जो राजा आहे, भगीरथ राजानं गंगेला प्रणाम केला, गंगेची तपश्चर्या सुरुवात केली. काय करायचं असतं वर्ष श्राद्ध, त्याची कारण मीमांसा मी तुम्हाला सांगतोय बरं का. आपलं काय कर्तव्य आहे, आपण आपल्या जीवनामध्ये पितरांचा उद्धार करण्यासाठी आपण काय भगीरथ किंवा दिलीप राजासारखी तपश्चर्या करणार नाही, पण शास्त्राने जे नेमून दिलेल्या ज्या गोष्टी त्या तर आपण आपल्या जीवनामध्ये करायला हव्यात का नाही. म्हणून मग त्या भगीरथ राजानं गंगेची आराधना केली, गंगा प्रसन्न झाली. गंगेनं सांगितलं, बाबा माझा प्रवाह खूप जास्त आहे आणि या प्रवाह इथे कोणालाही सोसवला जाणार नाही, त्याच्यासाठी तुला अगोदर शंकराची आराधना करावी लागेल. शंकर जर प्रसन्न झाला आणि शंकर जर मला त्याच्या डोक्यावर घेण्यास तयार झाला तरच मी येऊ शकते. मग भगीरथ राजानं गंगेचा तपश्चर्या करून झाल्यानंतर शंकराची आराधना केली आणि शंकर प्रसन्न झाल्यानंतर शंकराला विनवणी केली, महाराज खूप प्रयत्न झाले, 3 पिढ्या आम्ही फक्त एकाच देवीची फक्त आराधना केली, त्याच्यानंतर देवी प्रसन्न झाली. आता फक्त तुमच्याकडे एकच मागणं आहे का तुम्ही त्या गंगेला तुमच्या जटेमध्ये स्थान द्या, तर ती या पृथ्वी तलावर येईल. मग शेवटी शंकर म्हटले का बाबा आता तुझं जर एवढं तपश्चर्या आहे तर मी तुला त्या गंगेला माझ्या मस्तकावरती धारण करण्यासाठी तयार आहे. विठ्ठल गंगेचा प्रवाह जो आहे तो भगवंताच्या म्हणजे शंकराच्या मस्तकावरती होतो, तिथून मग ती गंगा प्रवाहित होते आणि तो जो भगीरथ राजा आहे ते सर्व गंगेचा प्रवाह ज्या ठिकाणी कपिल मुनींनी 60,000 त्या मुलांना भस्म केलं होतं त्या ठिकाणी ते पाणी होऊन त्या गंगेमध्ये त्या अस्थींचं स्नान होतं आणि त्यांना मुक्ती भेटते. हे सर्व अट्टहास कशासाठी, महाराज अभंगाच्या प्रथम यासाठी केला होता अट्टहास.
त्याच्या सुखासाठी करत असतो, त्याच्या कल्याणासाठी करत असतो महाराज. ज्यावेळेस भगवंत वामनाच्या अवतारामध्ये बळीराजाकडे आले आणि बळीराजाला ज्यावेळेस त्यांनी पाताळामध्ये, आता मी तो पूर्ण दृष्टांत सांगत नाही, ज्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी आले आणि 3 पग भूमी मागितली आणि 3 पग भूमी मागितल्यानंतर भगवंतानं त्यांच्या मस्तकावरती पाय दिला आणि आता ज्यावेळेस बळीराजाच्या पाताळामध्ये भगवंतानं नेलं त्याला, त्यानंतर भगवंताला त्याने हात जोडून काय सांगितलं का बाबा एवढा सर्व अट्टहास कशासाठी होता? तुझ्या प्राप्तीसाठीच होता ना. भक्त ऐसे जाना जे काही उदास केले आशा पाशा निवारणे, विषय तो त्यांचा झाला, आवाज, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल. एवढा सर्व मनुष्य अट्टहास काय करत असतो का त्याचा प्रपंच जीवनामध्ये सुखी झाला पाहिजे म्हणून. मग आपण त्याच न्यायानं शास्त्र आपल्याला सांगतंय की आपण सुद्धा आपला प्रपंच सुखाचा केला पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवल्या पाहिजे. आपण आपल्या मुलांना व्यवस्थित असं शिकवलं पाहिजे, मुलींना चांगलं असं शिक्षण दिलं पाहिजे महाराज. श्रीनाम द्विगुण हारो बुद्धिस्तासा चतुर्गुणो साहसम षडगुणम चैवे कामोष्टगुण उच्यते. स्त्री असते ना स्त्री, तर स्त्रीला माणसाने कधीही कमी लेखायचं नसतं महाराज. का नसतं लेखायचं? राष्ट्रपती म्हणून का? सर्व सत्ता त्यांच्या हातात आहे म्हणून का? तर नाही. शास्त्र सांगते का बाबा श्रीनाम द्विगुण आहारो, म्हणजे तिची खाण्याची जी प्रवृत्ती ती पुरुषाच्या 2 पट अशी अधिक आहे. श्रीनाम द्विगुण आहारो. बुद्धिस्तासा चतुर्गुण, म्हणजे स्त्रीची बुद्धी ही पुरुषाच्या 4 पट अधिक असते बरं कसं. साहसम षडगुणम चैवे, स्त्रीचं जे धाडस आहे ना महाराज. काय झालं एका गावामध्ये असं ग्रामपंचायतीमध्ये बायांनी मोर्चा नेला. दुष्काळ पडला महाराज, मागच्या वर्षी खूप चांगलं पाणी होतं, या वर्षी काही पाणी नाही, पाऊस नाही, आता काय करायचं? बरं ज्यावेळेस पाऊस होता सर्व काही चांगलं होतं तेव्हा आम्ही कीर्तनाला जात नव्हतो. मग भगवंताने बघितलं का यांना जर चांगलं उत्पन्न दिलं, चांगला पाऊस दिला, सर्व गोष्टी अनुकूल परिस्थितीमध्ये दिल्या, काही आपल्याला आपलं जे नामस्मरण करायचं हे विसरून जातात, ते काही आपल्याकडे येत नाही. मग भगवंताने बघितलं, यावर्षी विचार केला का ह्या वर्षीचा सप्ताह चांगला झाला पाहिजे, लोक कीर्तनाला आले पाहिजे, म्हणून भगवंताने थोडा पावसाचा जो प्रवाह आहे तो कमी केला. पुढल्या वर्षी चांगला पडेल, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल. मग त्या गावामधल्या सर्व महिलांनी ग्रामपंचायतीवरती मोर्चा नेला आणि सांगितलं का गावामध्ये पहिला पाणीने सरपंचाने ग्रामसेवकाकडे बघितलं, जर काही पुरुषांनी जर काही उठाव केला असता तर मी समोर गेलो असतो, पण हा सर्व जो मोर्चा आहे तो कोणाचा आहे? बायांचा आहे. बरं त्यांना 50% आरक्षण आहे. आता मुख्यमंत्र्यांनी 100% केलंय बसमध्ये, त्याच्यामुळे आता त्या काय मागे हटणार नाही. नारी की निंदा मत कर यारो, नारी वतन की खान है, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. बरं जे संपूर्ण रामायण झालं ते एका सीतेसाठी झालं, संपूर्ण महाभारत झालं ते एका द्रौपदीसाठी झालं का नाही? माता शास्त्रानं आपल्या स्त्रियांना किती मोठं स्थान दिलंय. फक्त स्त्रियांची गंमत अशी झाली का त्यांना ती लक्ष्मण रेषा समजत नाही. ज्या स्त्रियांनी ती लक्ष्मण रेषा ओलांडली त्या स्त्रियांच्या जीवनामध्ये दुःख चाललंय महाराज. आणि ज्या स्त्रियांनी ती लक्ष्मण रेषा
त्या मर्यादेचं पालन केलंय त्यांच्या जीवनामध्ये अतिशय सुख आहे. त्यांच्या सुखासारखं त्या सुखाचं वर्णन करता येत नाही, इतकं चांगलं आहे महाराज. म्हणून माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा आखून घ्यायची. स्त्रियांनीच नाही, पुरुषांनी सुद्धा ती आखून घ्यावी, त्या मर्यादेचं पालन करायला हवं. पण त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचानं सांगितलं हा बायांचा मोर्चा आहे, लेडीज मोर्चा आहे, मी काही समोर जात नाही. कारण का एखाद्या पुरुषांना एखाद्या सरपंचाला किंवा म्हणा एखाद्या पुरुषाच्या कानाखाली लावून टाकली तर लोक म्हणतील ठीक आहे माणसानेच मारले, आता वाद होत असतात. पण ह्या मोर्चातल्या एवढ्या दुर्गेसारख्या भयानक असं त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांच्यातल्या एका जरी लेडीजने पुन्हा पुरुषावर हात उचलला ना तर पंचकृषीमध्ये दिवंडी पिटली जाईल का ह्या गावातल्या ह्या बाईना असं सरपंचाच्या कानाखाली ठेवली. म्हणून तिचं धाडस आला किंमत आहे. बाकीचं एक्झाम्पल मी देत नाही किंवा माझा तसा काही कुठला त्याच्यामध्ये हेतू नाही. म्हणून श्रीनाम द्विगुणाहारो बुद्धिस्तासा चतुर्गुणो सहस्रम षड्गुणांचे वे कामोष्ट गुण उच्चते. म्हणून स्त्रियांना आपल्या या शास्त्रामध्ये अतिशय जास्त असं महत्व दिलं पाहिजे. फक्त आपण त्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं पाहिजे. एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग चेंज इन द पर्सनॅलिटी. म्हणजे प्रत्येकाला शिक्षणाची गरज असते, त्याने त्याची पर्सनॅलिटी त्या शिक्षणाच्या माध्यमातून डेव्हलप केली पाहिजे. जर तो व्यवस्थित डेव्हलप झाला तर त्याच्या जीवनामध्ये दुःख कुठल्या प्रकारचं येणार नाही. विठ्ठल माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी जरी अनुकूल प्रमाणामध्ये आल्या तरी माणसाने जीवन जगत असताना भविष्याचा आणि वर्तमानाचा असा दोन्ही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता इथं आता हा जो शब्द आहे हा वर्तमान काळातला असल्यामुळं माणसाने वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना सुद्धा भविष्याचा विचार केला पाहिजे. काय केला पाहिजे? शास्त्र सांगतंय, मी सांगत नाही. आपण तर ते धनम रक्षत दारान रक्षत धनेरपी आत्मानम सतत रक्षेत दारे रपी धनेरपी. म्हणजे कसं की माणसाने पैशाचा सांभाळ केला पाहिजे. काय करावा सांभाळ? आपत्तीच्या काळामध्ये तोच पैसा कामाला येत असतो. मागचे 2 वर्ष मागे झालो मी, कोरोना होता ना. कोरोना काय होतं, ज्याने त्याची संपत्ती जपून ठेवली होती त्याचं आयुष्य चांगलं चालू होतं. ज्याने संपत्तीचा सांभाळ केला नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये दुःखच येत होतं. आपण तर ते धनम रक्षेत. खरी गोष्ट अशी आहे का आजकालचे कीर्तनकार ह्या गोष्टीत सांगायला तयार नाही का शास्त्र काय सांगतंय, नाही का. आम्ही कीर्तनकार 50,000 रुपये घेऊन काय सांगतो, 2 सफरचंदाच्या गाड्या, एखादं गायन, नाही का. गायनाने फक्त गायन मस्तपैकी म्हणायचं, 35,000 रुपये घेऊन जायचं. एखाद्याने विनोद करायचा, सासू सासऱ्यांबद्दल एखादा विनोद करायचा छोटासा, त्याने निघून जायचं. कुणी कॉलेजच्या पुरीवरती बोलायचं. म्हणजे कीर्तनकारांनी त्यांची पातळी आता घसरवली असं म्हणायला काय हरकत नाही. ज्यावेळेस जोग महाराज शिक्षण संस्था असेल, आपल्या सर्वांचं कल्याण जर कोणाला व्हावं असं वाटत असेल महाराज, तर फक्त ते तुकोबा आणि ज्ञानोबाला वाटतं, बाकीच्यांना वाटत नाही. जगाच्या कल्याण
ज्ञानोबा आणि तुकोबाला असं वाटतंय का हा समाज सुधारला पाहिजे. ते जगाला ओरडून ओरडून सांगतात त्यांच्या अभंगामधनं, आणि तोच अभंग आम्ही कीर्तनाला घेतो आणि त्या कीर्तनाचे 50,000, कुणी 25,000, कुणी 20,000, कुणी 10,000, ज्याला ज्याला पटेल तसे ते देतात, है का नाही. पण हे लोक हे सांगत नाही का देती घेती नरका जाती, हे सांगायला तयार नाही. जेथे कीर्तन करावे तेथे अण्णांना सेवावे हे प्रमाण द्यायला ते तयार नाही. त्यांना माहिती हे जर लोकांना हुशार केलं ना, हे लोक आपल्याला पाकिट भरणार नाही, है का नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे. विठ्ठल असं तो आपला मुद्दा नाहीये. तुम्ही पाकिट 50,000 घ्या त्याच्याबद्दल माझं मत नाही. तुम्ही पाकिट किती घ्या. काय असतं की जो देणार असतो ना महाराज, त्यानं त्या पाकिटामध्ये जे दिलं ते घेणाऱ्यानं घेतलं पाहिजे बरं का, ते उघडून नाही पाहिलं पाहिजे. आणि तुम्ही काही तमासगीर नाही किंवा वाजंत्री नाही का ठरवून पाकिट ठरवले पाहिजे. तुम्ही भगवंताची सेवा करायला आले का नाही. हरी भक्त परायण, आम्ही हरीचे भक्त आहे. आणि परायण म्हणजे काय का हरीचा जो काही उपदेश असेल, ज्ञानोबाने तुकोबाने गाथेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे जे सांगितलंय ते जसंचे तसं तुम्हाला सांगायचंय, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. ज्ञानोबांनी सांगितलं ना बाबा की जो मज होय अनन्य शरण, मग तू तेच सांग. तुम्ही काय सांगतात की तुम्ही वाटतं का तुमच्या लोकांनी पाया पडायला पाहिजे, असं नाही. ते ज्ञानोबाच सांगितलं पाहिजे. तुम्ही तुकोबाचा अभंग घेऊ नका आणि मग कीर्तनाला उभं राहा, मग तुमचे कीर्तन कोण ऐकेल. कोणी ऐकणार आहे का महाराज, ऐकणार नाही. म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे, आपण कीर्तन ठेवताना शास्त्रावरती कोण बोलत आहे, नवे नवे समाजाला कशाची गरज आहे. आता मी एक श्लोक सांगून आलो ना तुम्हाला, अपदर्थ धनम रक्षेत दारान रक्षेत धनेरपी, आत्मानम सतत रक्षेत दारेरपी धनेरपी. आता हा श्लोक प्रत्येकाच्या जीवनासाठी किती कामाचा आहे बघा बरं, की त्याने प्रत्येक मनुष्यानं संपत्तीचा सांभाळ केला पाहिजे. त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये धन सांभाळलं पाहिजे. बरं, धन सांभाळून चालणार नाही, त्यानं आपल्या स्वतःच्या पत्नीचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. त्या पत्नीला 2 गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. आपल्या मुलांवरती संस्कार कसे करावे हे सुद्धा शास्त्र सांगते का नाही. एकच चंद्र स्तंभोन तीनच तारा सहस्रशा, एकच पुत्र दे, अनेक चांदण्यांची मला गरज नाही, अनेक मुलं देऊ नको, एक दे पण तू चंद्रासारखा दे. एकच चंद्र स्तंभोन तीनच तारा सहस्रशा, हे कोण सांगणार महाराज. राजपत्नी गुरुपत्नी मित्रपत्नी तथैवच, पत्नी माता सो माताच्या पंचते मात्रा स्मृता. हे श्लोक हे सांगत नाही. म्हणजे राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी आणि राजाची पत्नी, ह्या ज्या काही 5 आहेत ज्या महत्वाच्या आहेत, त्या सर्व आपल्या आईसारख्या आहेत. हे कोणी सांगायला तयार नाही महाराज. हे यांनी सांगायला पाहिजे का नाही, पण हे सांगत नाही. हे सांगणार एक जण गाणं म्हणणार, एक जण विनोद करणार आणि तुमचे पाकिट लंपास करणार. विठ्ठल आता तुकाराम महाराज सांगतात की बाबा स्त्रीला आपण सुशिक्षित केलं पाहिजे नाही का. आपण ह्या मुद्द्यावर मग आपण आपल्या आयुष्यामध्ये इतकं काही सबळ असायला पाहिजे, आपण आपल्या आयुष्यामध्ये इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे का आपण आता आपली जी अवस्था आहे ती अवस्था तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात आता निश्चिंतीने पावलो विसाव.
कुंडलिया धावा कृष्णेच्या आवाज वाढव, लक्ष असू दे ना कीर्तनामध्ये. विठ्ठल विठ्ठल आता निश्चिंतीने पावलो विसावा. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये तुमची सिस्टीम खूप खूप उत्तम आहे. फक्त तुम्ही कसं आहे का त्यांचं गायन संपल्यानंतर ह्या माईकाला आवाज दिला पाहिजे, बरोबर ना. विठ्ठल आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. मनुष्यानं त्याचं जीवन इतकं प्रगल्भ करावं का त्या प्रगल्भ जीवनामध्ये त्याच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची भीती असू नये महाराज. पण मनुष्याला कायमस्वरूपी एका गोष्टीची भीती असते आणि ती गोष्ट आहे मरण, नाही का, मृत्यू. तर त्या गोष्टीची मनुष्याला कायमस्वरूपी भीती आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबा ती भीती असणं स्वाभाविक आहे. पण मग त्याच्यासाठी आपल्याला देवाला शरण गेलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जर आपण देवाचं नामस्मरण करत असू, देवाचं भजन करत असू, तर आपल्याला त्या काळाचं निवारण कोण करेल? भगवंत करेल. का करेल माहिती का? ज्यानं देवाची भक्ती केलेली आहे त्या प्रत्येकाला देवानं त्याच्या पायाजवळ स्थान दिलेले आहे. भक्ता राखे पाय चरणाजवळ स्थान मिळेल महाराज. आणि ज्यावेळी भगवंत आपल्या पाठीमागे असेल ना, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंग. अशी ज्यावेळेस आपली संकल्पना होईल त्यावेळेस दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढं चिंतन करायला तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे वेळच नाही, काम नाही, काम नाही. ते काय सांगता, आता मी रिकामा झालो, मला काम नाही राहिलं, नाही का. म्हणजे काम नाही राहिलं म्हणजे हे दोन अर्थानं शब्द येतात महाराज. काम म्हणजे त्यातनं वैराग्य भावाची निर्मिती होते एक, आणि दुसरा जो काम आहे तो संसारातला काम आहे. त्या मनुष्यानं संसारिक जीवनामधनं अलिप्तता स्वीकारून भगवंताच्या चरणाशी लीन व्हावं, असे ते दोन अर्थ आहे महाराज. आणि मग जर असं झालं आणि त्याच प्रभूचं चिंतन करत राहिलो तर काय होईल? राम म्हणता रामच होईचे, आहे का नाही. पदी बैसुनी पदवी घ्यायचे. बरं, त्या एका रामाचं नाव जरी चुकून भगवंताच्या किंवा मनुष्याच्या मुखामध्ये आलं तर अजामेळ पापी वदे पुत्र कामी तया मुक्ती नारायणाचे नामे, नाही का. अंतकालेच मामे वस्तारा मुक्ता कलेवरम. म्हणजे भगवंतांनी अनेक दृष्टांत सांगितलंय. त्यांनी हे सर्व कशासाठी सांगितलं महाराज? त्यांना माहिती आहे का तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसं आहोत. अनपेक्षम सुचिर दक्षम उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्ता समीप्रिया. अशी संकल्पना, असा भक्त आपल्या जगामध्ये निर्माण होऊ शकत नाही, प्रपंचामध्ये असं होऊ शकत नाही का त्याला अपेक्षा राहणार नाही. मला सांगा ना तुम्ही, जर आपण काहीतरी कर्म करत असू तर त्या कर्माची फळाची अपेक्षा आपण धरणार आहोत. आपल्याला ते फळ मिळावं असं आपल्याला वाटणार आहे. मग अनपेक्षम अशी आपली परिस्थिती होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं का आपण त्या प्रभूचं चिंतन करावं आणि चिंतन करता करता आपण जेवढं सर्व केलेलं आहे त्याचं कौतुक वाटायला पाहिजे महाराज.
कौतुक वाटे झाली आवेचाचे. म्हणजे आपण जे आपलं आयुष्य जीवन असं जगलेलं आहोत महाराज, त्या आयुष्याचं आपल्याला कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. नवे नवे ज्यावेळेस आपण एखादी कला आत्मसात करतो त्याच्यानंतर त्याचा आपल्याला अभिमान वाटतो नाही का. अभिमान 3 ऋण शास्त्राने सांगितले. 3 एक दैव ऋण आहे म्हणजे ईश्वर ऋण म्हणाल त्याला, एक पितृ ऋण आहे आणि तिसरं आहे ऋषी ऋण. बरं का. म्हणजे एक भगवंताचं ऋण आहे, आपल्या भगवंताचं कर्ज आहे का भगवंतानं इथे आपल्याला जन्म वगैरे दिला. साधू संतांचं ऋण आहे आणि त्याच्यानंतर पितृ ऋण आहे महाराज. या 3 ऋण आपल्याला आहे आणि त्याच्यामध्ये 4थं ऋण अतिशय महत्वाचं आहे. ते शास्त्रामध्ये नाही आहे पण ते आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपण ज्या देशामध्ये राहतो नाही का, त्या देशाचं सुद्धा आपल्यावर काहीतरी ऋण आहे. म्हणून आपण आपल्या या देशावरती सुद्धा प्रेम करायला पाहिजे. हा देश आपला कमीत कमी एवढं तरी वाटायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. नावमंगळाचे ते निघणे. मी मगाशी ते बळीराजाचा दृष्टांत सांगितलं ना महाराज. त्या बळीराजाची आई होती आणि ती भगवंताकडे आली बरं. आणि भगवंताकडे आल्यानंतर त्या आईला बघितल्यानंतर भगवंताला घाम फुटला. घाम फुटण्याचं कारण असं आहे का त्याच्या मुलाला म्हणजे बळीराजाला भगवंतानं पातळा घातले का नाही. मग आता त्या भगवंताला असं वाटलं का ही आई आपल्याला शाप देण्यासाठी म्हणून आली की काय. पण भगवंताला ती सांगते बाबा मी तुला शाप देण्यासाठी आलीच नाही, मी तुला माझ्या मुलाचं कौतुक करायला आले, मी माझ्या मुलाचा पराक्रम सांगायला आली आहे. नवे नवे मी माझा पराक्रम सांगायला आली आहे की मी विरोचन राजाच्या ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला
विरोचन राजाचा. त्यावेळेस मी सती जाणार होते, पण मी सती गेली नाही. माझ्या उदरामध्ये असा पुत्र जन्माला आला की भगवंतानं त्याच्या समोर हात पसरावे. विठ्ठल स्वातंत्र्याची इथे प्रेरणा दडली पाण पाणी. या देशाच्या कुशीत जन्मल्या नररत्नांच्या खाणी. इथे जन्मलेली अभिनंदा शोभानाची राणी. अहिल्या आणि सावित्रीची थोरते कहाणी. जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी राजा. जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी राजा. बाळ घेऊन पाठीस लढले काशी मारी राणी. न्यायासाठी अबला युद्धाच्या अवकाशी निघाली. किती वर्णावे नावे होत्या जगण्याखाली. जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं याच्यामध्ये ना